आता मी आतमध्ये बसलो होतो एस एम जोशीला, सगळे मान्यवर होते आणि तिथे बसलो होतो. विचारलं सरांना की सर सगळ्यांचं इंट्रोडक्शन झालं आहे, सर तुमच्याबद्दल काही काय सांगू. तर सर म्हणाले की मास्तर म्हणून मी कसा वाटतो ते सांग. सो सूत्रसंचालक असल्याचे काही फायदे असतात, त्यापैकी 1 मिनिट परत घेतो. प्रवीण चव्हाण सर, आता इथे काही लोक म्हणतील की नाही ते च नसतं, च वाहणं असतं. सो मला परत तेच म्हणायचं आहे की कुठलंही टोन, कुठलंही लहेजा, कुठलीही बोली, कुठलीही भाषा ही अशुद्ध किंवा अप्रमाण नसते असं ब्लूमफिल्ड म्हणून गेलं आहे, हे मला सरांनी सांगितलं. सो तिथून तो प्रवास सुरू होतो. मला वाटतं टाळ्या एकदा वाजवा, माझा एक ग्रुप वाढेल. 200+ IAS, 1000+ बाकीचे सगळे अधिकारी, आणि हे फक्त अधिकारी किंवा बाजार नाही आहे, तर मूल्य असलेले अधिकारी, संवेदनशील अधिकारी, सामाजिकता जपणारे अधिकारी असे ते तयार करतात. ते स्वतः सांगणार नाही, कारण की सरांबद्दल फार अफवा ऑलरेडी एवढ्या पसरून गेल्यात की त्या दंतकथा म्हणून कुठेही खपून जातील. मी आणि माझ्या मित्रांनी ठरवलं की त्यांच्याबद्दलचे खंड लिहायचे. सो तो योग कधी येतो बघूया. बरं, जे ब्युरोक्रॅट आहेत त्यांच्यावरच यश मोजायचं असं नाही आहे, तर जे ब्युरोक्रॅट्स नाही आहेत तर तेही त्यांच्या क्षेत्रात फार उत्तम काम करत आहेत, आणि ते मला वाटतं सरांचं खरं यश. सरांना कदाचित आवडणार नाही, पण सरांची एक आतली गोष्ट मी ओझरती ऐकली. सर कुसुमावती देशपांडेंचं मराठी साहित्यातील कादंबरीवर त्यांचं एक पुस्तक आहे, तर कदाचित सर त्याचा दुसरा पार्ट लिहिणार आहेत असं मला ओझरता ऐकू आलं आहे. सो ते आता फार म्हणजे सगळ्यांचे वाडे कोसळत निघणार आहेत. सो असो सर, या. आणि पटेली, माझा आवाज कापतोय, पटेलीच्या स्त्रीवादी, एवढं जोक कधी मारू शकतो का सरांसमोर आपण. पटेलीच्या स्त्रीवादी वाचनासाठी सर मी तुम्हाला बोलवतो. 2 व्हिडिओ एवढं बोलणार आहे मी. एक व्हिडिओ 20 मिनिटाचा आहे आणि थंब केला की थांबणार आहे. पटेलीचं स्त्रीवादी वाचन असा साधारणतः विषय आहे. आता स्त्रीवादाच्या म्हणजे 2020 किंवा 21मध्ये स्त्रीवादी वाचन या संज्ञेला असं धुरकट झालेली आहे, म्हणजे त्याला भिन्न भिन्न अर्थ प्राप्त झालेले आहेत. आणि त्यामुळे स्त्रीवादी वाचन काय म्हणायचं याचे एक सर्वसाधारणतः ठोकताळ आहे, त्याच्यावरच वेगळ्या प्रकारे बोलता येऊ शकेल. म्हणजे स्त्रीवादाची एक जी चौकट आहे ती भारतामध्ये खरोखर आलेली होती का. ढाके सरांसारखे अभ्यासक म्हणतील त्याच्याबद्दल उत्सुकता आहे, मराठी स्त्रीवादी साहित्य असं काही नाही आहे, त्याविषयी उत्सुकतेपोटीच आहे. दलित साहित्यानं जसा स्वतः हे दलित साहित्याचा हुंकार घेतला, तसं स्त्रीवादी साहित्य काय आहे का, आणि मग ही स्त्रीवादी चौकट असेल तर ही समीक्षात्मक चौकट आहे का साहित्याच्या क्षेत्रामध्ये. आणि दलित स्त्रीवादाचा एक विकास सगळा जो 74 नंतरच्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये, भारतभरामध्ये झाले आहे. त्यामुळे त्याच्याविषयी अन्यत्र लिहिले की दलित स्त्रीवाद नावाची समजा गोष्ट आहे, तर दलित स्त्रीवाद खरोखर आलेला आहे का, स्त्रीवादी दलितत्व आहे ते जे भारताच्या ह्याच्यामध्ये आपण पाहतो किंवा अलीकडच्या ह्याच्यामध्ये काय प्रकारे आलेलं आहे. आणि त्यामुळं याची काही गृहीतकं आहेत ज्याच्याविषयी बोलता येऊ शकतं. ती गृहीतकं ॲझम्ड आहेत असे, आणि त्या गृहीतकांच्या आधारे पटेलीचा वेध घेण्याचा किंवा काही मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. की त्याची जी सुरुवात जर आपण बघितली तर ती 1 ऑगस्ट म्हणजे 2020ला ते आलेले आहे. आणि 1 ऑगस्ट हा महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये महत्त्वाचा दिवस आहे. मुंबईमध्ये टिळकांचा झालेला मृत्यू आहे, टिळकांच्या पुतळ्याजवळ. 1 ऑगस्टला अण्णाभाऊ आहे, माझा भाऊ अण्णाभाऊ जे झालेलं आहे. आणि त्याच्याबरोबर तिसरीच पण जी गोष्ट जी आहे ती पण लक्षात घ्यायला, ती म्हणजे राजारामबाब पाटील जे आहेत त्यांचा जन्म पण 1 ऑगस्ट 1920चाच आहे. अण्णाभाऊंच्या जवळच राहणारे जे आहे ते. आणि त्यामुळे त्याच्यातनं आलेलं सगळं काँग्रेसचं राजकारण जे आहे आणि त्याचा एकूण पैस जे आहे ते. त्यामुळं 1 ऑगस्ट 20चं त्यातलं परत महत्त्व जे आहे, संहितेचं वाचन करत असताना अविनाश उषा वसंत असं लेखकाचं नाव आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. आणि त्याच्यातनं त्याचं इंटेन्शन काय आहे हे लक्षात येतं. लेखक म्हणून असणारे इंटेन्शन, त्याच्या मागं असणारे अन्वय काय प्रकारचे आहेत. हे प्रकरणात्मक अशा प्रकारचं लेखन जे म्हणले ना आपण, शेवटच्या ज्याच्यामध्ये 62 त्याला प्रकरण हा शब्द दिला, तर फॉर्म म्हणून काय प्रकारे ही कादंबरी आपल्यासमोर येते. म्हणजे अलीकडच्या काळात थॅचर गेल्यानंतरच्या काळात आत्ता जे बुकर मिळालेलं आहे की काय प्रकारचा सगळा ओसाड असा सगळा संपूर्णतः काही भाग इंग्लंडमधला झाला, आणि खरोखर लोकांनी मग
त्याच्याविषयी थॅचरबाई गेल्यानंतर खरोखर आनंदोत्सव केला का? ज्या प्रकारचं 80च्या दशकाच्या नंतर विखंडन सगळीकडे झालेलं जे आहे ते, माझा स्वतःचा मुंबईचा अनुभव वेगळ्या प्रकारे वेगळ्या ठिकाणी असा तुटक राहण्याचा जे आहे ते, सत्यशोधक चळवळीच्या अभ्यासाच्या निमित्तानं मुंबईमध्ये निळ्या ठिकाणी फिरलेलं, पत्रकारितेच्या निमित्तानं काही लेखन करत असताना माहीमला, महानगरमध्ये, आणि काही काळ साताराच्या उडताऱ्याच्या गाळ्यांमध्ये डिलाईल रोडला राहण्याचा एक अनुभव, आणि त्याच्या आधारे काही गोष्टी हे मांडण्याचा प्रयत्न करतो मी. पटेली आणि पटेलीचा माझा अनुभव आणि त्याच्याविषयीचं स्त्रीवादी वाचन जे आहे. पटेलीचं स्त्रीवादी वाचन म्हणजे आता सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये जसं आता भाषेचं उदाहरण म्हणतो, त्याचे एक 8-10 मुद्दे मी काढलेले होते की कशाच्या आधारे बोलता येऊ शकतं. जसं चाळ जे आहे, तर आता समजा आपण म्हणलं की त्यात येते, वाक्य येतं की मिसळलं. काय महाराष्ट्रामध्ये नाही आहे, पण आता चाळ ही महाराष्ट्रातच आहे. मग हे ळचं असणं जे आहे आणि चाळीचं असणं जे आहे, मग हे इंग्लंडमध्ये जेव्हा आलेले त्यातनं आलेली गोष्ट आहे का? एक कादंबरीत संदर्भ येतो की 100 वर्षापूर्वी आलेली ही साधारणतः चाळ आहे. 100 वर्षा म्हणजे आत्तापासून 100 वर्ष कादंबरीतल्या ह्याच्यामध्ये. कादंबरीतलं 87चं म्हणजे सत्याच्या पात्राचा जन्म जो आहे तो काय सांगतो की समुद्र नवनाथ पठारे 1 जून 1987, आणि माहीत नाही पण साहेबांचा वाढदिवस होता, म्हणजे ते 12 डिसेंबर असं आपल्याला शोधता येऊ शकतं. रजनीकांतच्या वाढदिवसावरनं तरी ते नक्की आपण शोधू शकतो की 12 डिसेंबर. आणखी एका साहेबांचा पण 12 डिसेंबरचा उल्लेख आहे. त्यामुळे याचे लेयर्स आहेत. स्त्रीवाद हा मुख्यतः त्या पापुदऱ्यांमध्ये ज्याला आपण म्हणतो रिडिंग द टेक्स्ट, संहितेचं सखोल वाचन करणं जे आहे, आणि त्याच्या दृष्टीनं चाळ कशी वाचायला पाहिजे. आणि चाळ हे पॅट्रिआर्कल होतं, पॅट्रिआर्कल राहिलं, आणि पॅट्रिआर्कलच आपल्यासमोर आलेलं आहे का? चाळ नावाचं एंटिटी जर आपण म्हणली जी आहे ती, मग ती मराठेकर पूर्व जरी आपण समजा म्हटलं ना की मुंबई लिबरेशन वाटलं. आता ब्राह्मणकडनं आपण समजा 30चं बघितलं किंवा हरिभाऊंची जरी कादंबरी बघितली, तर मुंबई लिबरेशन नाही या ढसाळणी 95 सांगितलं की मुंबईमधनं काही मुक्ती नाही ना, बाबासाहेब चुकले होते, किंवा बाबासाहेबांचं त्यावेळेचं जजमेंट आणि आत्ताचा अर्बनमधनं मुक्ती नाही आहे. तर मुक्तीचा मार्ग मग काय असेल हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न बऱ्यापैकी वेगळ्या प्रकारे आपल्याला पटेली वाचताना, स्त्रीवादी वाचन करत असताना आपल्याला पाहता येतं. जयंत पवारांचं त्याच्याविषयीचं लेखन आहे. जयंत पवारांनी लिहिलेलं जे आहे ते की म्हणजे टेन्शनच्या स्वप्नात ट्रेन आपण समजा बघायचं म्हटलं की काय प्रकारची उद्ध्वस्तता सगळे त्याच्यामध्ये आलेले आहे, आणि याच्यामध्ये ते एक संदर्भ येत राहतात. त्या अर्थानं जे काही समजा आपण म्हटलं की सीमांतभाव हे आउटडेटेड आहे आणि त्याच्या फ्रेम्स आज काही लागू होत नाही आहेत. आजच्या कालखंडामधली जरी आपण काही नावं बघितली आणि त्याच्या आधारे ही चौकट बघण्याचा प्रयत्न केला की त्यातल्या खाजगी जगामध्ये काय होते, सार्वजनिकामध्ये काय होते, पर्सनल इज पॉलिटिकल असं जर आपण शोधण्याचा प्रयत्न केला, तर जे जे खाजगी आहे ते राजकीय काय आहे हे गझलनं सुरुवातीलाच त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. मग त्याच्या नावांच्या संदर्भात जर आपण म्हटलं तर समुद्र हे नाव आहे, हेमा हे नाव आहे, गझल हे नाव आहे. ती जी इटिमॉलॉजी जी आहे ती सगळी संपूर्णपणे आपल्याला कशी निर्माण होते हा एक त्याचा भाग आहे. चाळीतले सण उत्सव कशा प्रकारचे आलेत, किंवा भाषेविषयी. आता भाषेविषयी उदाहरणार्थ काय प्रकारचं आहे की समुद्र जो आहे त्याचं एक डबल स्टँडर्ड आपल्याला भाषेविषयीचं दिसतं. म्हणजे लहानपणी आम्ही समजा कुठं सातारा जिल्ह्यातल्या खेड्यांमध्ये वाढलेला मी आहे, तर आम्हाला आमचे गुरुजी सांगायचे की चायला असं म्हणलं तर तुमच्याकडून आम्ही म्हणणार की बटर बापाला, नाही तर बिस्कुट बापाला, आणि त्यामुळे हे म्हणणं बरोबर नाही आहे, आणि त्यामुळे चायला म्हणलं की ते म्हणायचं बटर बापाला. ते मुद्दा जो आहे तो की समुद्राला त्याच्या बाहेरच्या जगामध्ये भाषेविषयीची जी जाण आहे ती त्याच्या आतल्या जगामध्ये ती येत नाही आहे, आणि त्या अर्थानं तो भाषेविषयीची जी संवेदनशीलता घेऊन त्याच्या बाहेरच्या जगाचा जो भाग होत राहतो त्या प्रकारच्या आतल्या जगाच्यामध्ये त्याचं जे जग आहे त्याच्याविषयी, म्हणजे त्यातल्या संहिता, त्यातली शिवी, म्हणजे ग्रंथालय समजा आपण म्हटलं की शिव्यांवर पुस्तकमध्ये काढलेलं जे आहे, तेव्हा शिव्यांच्या अनुषंगानं आपल्याला काय काय पाहता येईल. गोलपीठातल्या आलेल्या शिव्या, शिवीवाचक शब्द, शिवी आणि शिवीच्या अनुषंगानं निर्माण झालेली निर्भत्सना, ह्युमिलिएशन, मानखंडना, बदनामी, अपमान. ह्युमिलिएशनवर गोपाळ गुरुंनी यांनी बरेच लिहिलेले जे आहेत. काय प्रकारे उतरंड जी आहे चाळ ही जी आहे, म्हणजे अगदी आपण समजा भोसले घेतला, अलीकडचं भोसले बघितलं असेल सगळ्यांनी म्हणून समजा, तर काय प्रकारची ती उतरंड आहे. म्हणजे भाऊंनी समजा एक प्रकारचं, भाऊपाध्यांनी एक प्रकारचे मांडण्याचा प्रयत्न केला, बॅरिस्टर झोपेश्वर पर्यंत, किंवा राडामध्ये झालं, आणि त्याच्या आधी वाचू नका होतं. आणि मग भाषेच्या विषयी उदार असणाऱ्या अत्र्यांना पण ते त्यावेळेला का त्रास देत चाललेलं होतं.
तसं आजच्या कालखंडामध्ये पटेली 2020 जेव्हा मी म्हणते की 1 ऑगस्ट 20 कादंबरी आहे, त्यावेळेला त्याचे बलस्थानं काय आणि ती का महत्त्वाची आहे, त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आलेल्या आहेत. तर हे जून 87 किंवा 11 तारखेला 12 डिसेंबर 87 जन्मलेल्या समुद्रचं त्या जनरेशनचं जे विखंडन आहे का, 87च्या फॉर्मेशन आपण म्हणलं 25वा स्टेट, तर स्त्रीवादानं शोधण्याचा प्रयत्न केला की राज्यसंस्था यावेळेला काय करते. मग ह्यात समुद्राला स्टेट कुठं दिसतंय का, समुद्र ज्याला बघू शकेल अशा काही गोष्टी आहेत का. आणि गझल समजा त्याच्यामध्ये आपल्याला त्याने हेमाची आदळ ओळख होते, त्यामुळे गझलची ओळख होते. या कादंबरीचा पैस आणि रचना त्यांनी बघितलेली असेल. मग त्याच्यात ऊर्जा जी आहे त्या ऊर्जेबद्दलचं अंडरस्टँडिंग आपण बघितलं, किंवा चव्हाण काकू जे आहेत आधांतर ज्यांनी बघितलं असेल त्याच्यामध्ये आपल्याला पाहत आहेत. आणि त्यामुळं मग ते चव्हाण काकूंचं जे कॅरेक्टर आहे ते त्याचं त्यात पोटेन्शियल ते होतं का, की ज्याच्याबद्दल आपल्याला काही बोलायला पाहिजे. जे ते त्यातलं 2 शब्द जे आहेत चव्हाण आणि काकू, ते एक कास्ट सांगणार आणि एक जेंडर सांगणार जे आहे. आणि त्यामुळे आजच्या तिठ्यावर तुम्हाला कास्ट आणि जेंडरच्या सगळं क्रॉस सेक्शनलच बोललं तुम्ही तर तुम्हाला ते समजू शकतं का, अन्यथा ते समजणार नाही आहे का. म्हणजे आता ह्यातली सगळी जी नावं आहेत, समजा आपण म्हणलं ना मगाशी काही मयुरेशने उल्लेख केलेला, त्यातला बाब्या असेल, वांग्या असेल, चपट्या असेल, तर याच्यामध्ये सुरुवातीपासून अगदी आपण जर म्हणलं चाळीच्या ह्याच्यामध्ये मुलगी कुठं आहे, म्हणजे राजन गवसांच्या एका कथेमध्ये ती आपल्याला दिसते, ती काही प्रश्न विचारत जाते. मग ती स्पेस खेड्याने स्वीकारली का, काही स्पेस बोलण्याची, रेजिस्ट करण्याची, कास्टला रेजिस्ट करण्याची, तुमच्या रिच्युअलला रेजिस्ट करण्याची, आणि ती चाळीमध्ये ओपन झाली नाही का, आणि झाली असेल तर ती कशी झालेली. गझलची आई चाळीमध्ये राहायची, गझल नाही राहत. त्यामुळे जे गझलचं स्पीच आहे, गझलचं जे बोलणं आहे ते बाहेरच्या चाळीच्या बाहेर आणि आठवणीच्या ह्याच्यामधलं आहे, समुद्र चाळीतला आहे. आणि समुद्राची सगळी जी भाषा आहे ती सगळी त्याच्या मित्रांमधली भाषा आहे. आणि ती अत्यंत आपल्याला काय म्हणता येईल की जसं याच्याबद्दल म्हटलेलं आहे की मातृसत्तेचा पुरुषी भाष्यकार भुजंग मेश्राम आणि रसायनच्याबद्दल लिहिलेलं होतं. ही जी भाषा आहे त्या भाषेच्या ह्याच्यामध्ये ती आउटराईटली पॅट्रिआर्कल आहे, याच्याविषयी कुठलाही वाद नाही. भाषेला इथं जसा आपण पर्याय काढण्याचा प्रयत्न करतो, स्टँडर्ड सगळा जो बाहेरच्या जगामध्ये ज्या प्रकारचा खटाटोप आहे त्या प्रकारचा खटाटोप हा समुद्राचा त्याच्या आतल्या जगामध्ये किंवा ती संवेदनशीलता त्याच्यामध्ये त्याला दिसत नाही आहे. समुद्राला जे पाहायला पाहिजे की आपण जे शब्द वापरतो किंवा जे त्याच्यातल्या अभिव्यक्ती जे आहेत, शिवीवाचक असतील किंवा नातेवाचक याच्यामधून आलेले असतील किंवा त्याच्या बॉस जे आपल्याला पटेल हा शब्द जो समजतो तो पहिल्यांदा त्याच्या बॉसकडनं समजतो, आणि मग हळूहळू आपल्याला शेवटपर्यंत त्याची वेगवेगळ्या प्रकारे ऊर्जाच्या म्हणणं काही मिळालेलं आहे. त्यामुळं याचे भाषिक अनुषंगानं काही चर्चा होते. अर्थात वेळेची मर्यादा आपल्याला आहेच आहे. सण उत्सवांच्या अनुषंगानं त्याचं स्त्रीवादी वाचन करता येऊ शकतं, की त्यातले सण उत्सव जे आहेत आणि त्याच्यामध्ये हे कॅरिकेचरिंग होईल किंवा हे स्त्रीवादाच्या ह्याच्यामध्ये 2020 असं बोलणं अत्यंत अपुरं आणि सवंग पण वाटू शकेल की मुलगी कुठं आपण शोधतोय का नावाला, तर ती 30 सेकंद जरी असेल तरी त्यात पण मुलगी दिसत नाही. ती सगळी पडलेली आहे. मग सगळी पडलेली पुरुषसत्ता जी आहे, म्हणजे जर आपण राजन वाचले गवस तर आपल्याला असं दिसतं की जेव्हा सगळं मोडून पडतं त्यावेळेला मग तुम्ही तुमचं पुरुष जो आहे तो त्यातला जागा करता. कारण जेव्हा पुरुष पण मोडून पडतं त्यावेळेला मग चौंडकं यायला लागतं का, की तुम्हाला काहीच राहत नाही, आता स्ट्रगल करायला काहीच राहत नाही. आणि त्यावेळेला मग तुमची पितृसत्ता जी आहे ती तुम्ही, आणि ती सुद्धा मोडल्यानंतर मग काय व्हायला लागतं. आणि त्याच्यामुळे इथं व्यवस्था कॅपिटल ज्याला म्हणलं भांडवलाची चर्चा होती, त्यानं पॅट्रिआर्की कुठं मोडलेली असं आपल्याला दिसत नाही, की पॅट्रिआर्कीला तिथं मूव केलेलं आहे आणि पितृसत्तेला संपूर्णता. पितृसत्तेचं दरवेळेला फेमिनिझमची स्त्रीवादाशी काही सख्य नव्हतं. बऱ्याचदा पितृसत्तेनं स्त्रीवादी चळवळीचं नुकसान पण केलेलं आहे. आणि त्यामुळे त्याच्या वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला चर्चा पाहत होती की पॅट्रिआर्की नावाची गोष्ट मल्टिपल आहेत का, म्हणजे अनेक प्रकारच्या पितृसत्ता भांडवलानं निर्माण केलेली, त्याचबरोबर धर्मानं निर्माण केलेली जी आहे ते गावाशी असणारा जो संबंध आहे त्याच्यामध्ये काय म्हणजे कुठल्या क्षेत्रामध्ये जाऊन द्यायचं याची एक स्वतःची सांकेतिकता ती चाळ निर्माण करते. आणि त्यामुळे चाळीचं स्त्रीवादी वाचन आपण म्हणलं याच्या सकट कुठल्याही याच्यातले जे आहेत तर त्याच्यामध्ये काय प्रकारचा अवकाश व्यक्ती म्हणून काय प्रकारचा मिळतो त्याच्यामध्ये, तर त्याच्याविषयी क्वेश्चन मार्क आपल्यासमोर उभं राहतं की ही जी स्पेस आहे. जसं म्हणलं होतं की मी पांडुरंग सांगवीकर राज उदाहरणार्थ, तर मग याचा पॅरलल कुठं आहे, मग मथू सावंतांनी लिहिलं आहे किंवा आता कल्पना दुधाळ आहे. म्हणजे हे संख्यात्मक केवळ शोध नाही आहे की क्वांटिटी कुठं आहे जी आहे, तर गुणात्मकदृष्ट्या सुद्धा एकूण लेखनाची जी प्रक्रिया आहे आणि अभिव्यक्त होण्याची जी प्रक्रिया आहे
कारण त्या अर्थानं गझल आउटसायडर आहे, ऊर्जा आउटसायडर आहे चाळीला. मग चाळीतनं बोलणारा जो मनुष्य आहे किंवा जी स्त्री आहे किंवा स्त्रीवादी जाणीव असणारा मनुष्य आहे, तसा आपल्याला त्यात दिसत नाही. मग त्याची 2021 मधली मीमांसा काय काय असू शकेल की जे 87 नंतरचं सगळं याच्यामध्ये जग आलेलं जे आहे ते, म्हणजे तो नायगाव आणि याचा परिसर जरी असले तरी तो वाचायला लायब्ररीत जातो ते लालबागच्या जातो. आणि त्यामुळे जे वाचन, ज्याला आपण म्हणतो ना की वाचन करणं ही एक महत्त्वाची ॲक्ट आहे, तर ती ॲक्ट लालबागमध्येच घडते. म्हणजे त्याच्या बाजूने पुस्तकं जी सगळी त्याला मिळतात ती सगळी, त्यामुळं त्या परिसराच्या सगळ्या चौकटी जी आहेत त्या सगळ्या चौकटी, मग लोअर आणि अप्पर अशी त्याची चर्चा आहे पहा की लोअर परेला आणि मग तुम्ही आला म्हणून आम्हाला अप्परला म्हटलं का, मग डेलाल रोड काय होता, नामाजोशी मार्ग काय होता, आणि त्या सगळ्या याच्याकडे बघण्याची समुद्राची स्वतः तिथलाच आहे तो, त्याच्यातनं निर्माण झालेली त्याची एक चौकट आहे. त्याच्या अनुषंगानं आपल्याला काही वाक्य, काही चर्चा जी आहे ती नक्की पाहता येते. म्हणजे उदाहरणार्थ आता हे सुरुवातीलाच 4थ्या प्रकरणामध्येच गझलच्या याबद्दल की आई अनंत जन्मीची माता असते. मग ही मिथकं पसरवण्यामध्ये आपल्याला गझल असेल, हेमा असेल किंवा ती पात्रसुद्धा त्याच जाणीवेचा भाग व्हायला लागतात की स्त्री आनंदकाळची माता असते. हे एक प्रकारचं भारूडच आहे की जे गौरींनी मोडण्याचा प्रयत्न केला परत ते येत राहतं. 2021 मध्ये काय दिसतं की जुन्याच गोष्टी परत नव्या ताकदीनं तुम्हाला करायला लागतात. म्हणजे जे 80 मध्ये ऑलरेडी झालेलं आहे, जे 70 मध्ये लोकांनी ऑलरेडी केलेलं आहे, जे अशोक शहाण्यांनी करून ठेवलेलं असेल समजा, तर तेच परत आपल्याला असट करायला लागते का. आणि ते असट करत असताना ती खंडितता जी आहे, जे मयुरेश मगाशी म्हणतो, ती खंडित झालेलं आहे. आणि त्या खंडित झाल्यामुळं माझ्या जीवनाच्या ह्याच्यामध्ये त्याचा काही कंटिन्युटी नाही आहे. मग ही कंटिन्युटी मिळवायची कशी, हा त्यातला एक स्त्रीवादाच्या वाचनाचा मुद्दा आहे की ही कंटिन्युटी, मी तर माझ्या जगण्याचा भाग आहे, माझा काही संबंधच नाही आहे. मग हे जे समग्र भान आहे जर असेल तर ते मग कसं असेल आणि त्याच्या दृष्टीनं आपल्याला काय काय करता येऊ शकतं जे आहे ते. म्हणजे आता उदाहरणार्थ त्याच्यामध्ये 8व्या प्रकरणामध्ये म्हटलेलं आहे की पॉप्युलर येणाऱ्या शिवेवाचक शब्द जे आहेत ते सगळे मातृवाचक आहेत किंवा स्त्रीवाचक आहेत. मग याच्याकडं आपण कसं बघणार, याच्याकडं स्त्रीवाद प्रश्न उभा करेल की याच्याकडे तुम्ही कसं पाहणार आहे. आणि हे समुद्राला कुठल्या तरी टप्प्यावर तो नॅरेटर आहे, तो या नाही आहे तर पुढच्या ह्याच्यामध्ये काहीतरी ते सांगावं लागेल की याचं काय झालेलं आहे. आणि दुसरं जे आहे ते समग्र चाळीतनं आलेल्या आहे या सगळ्यांनाच ते सांगावं लागेल की मग याच्यातल्या मुलीचं तुम्ही काय केलं, की कुठं गेली ना मुलगी, ती एकही मुलगी बोलायला पण नाही आहे, म्हणजे बोलायला पण नाही आहे. तुम्ही दारू प्यायला आणि याला तर सोडून द्या, पण डायलॉगला पण नाही, म्हणजे जवळपास तर कोणी कॅरेडॉरमध्ये पण नाही आहे. मग याची कारणं काय आहेत, याची कारणं ही मुळात जे त्यात आलेलं आहे वाक्य जे अत्यंत ब्रिलियंटली अविनाशने लिहिलं आहे की ते गावच आहे का, मग चाळ म्हणजे गाव असतं का, आणि गाव असेल तर गाव ही हॉरिबल गोष्ट असते. गावाचा गोडवा जे आहे ते सुरवेंनी गायला असला तरी मग सुरवेंनी गाव बघायला पाहतं. सुरवे म्हणतात ना असं की हिरवी खेडी आम्हाला दिसतात, खेडं हिरवं नाही आहे, एवढं हॉरिबल जे आहे ते. आंबेडकरांनी 20 मध्ये सांगितलेलं नाही की गावकुसा बाहेर आणि 2 नेशन थिअरी ऑलरेडी आहे. आणि त्यामुळं ती सरंजामी जी व्यवस्था आहे ती सगळी तिथं राहते का, आणि ती मोडत असताना, कारण शेवटी ते कोणाची पटेली आहे, ती पटेलची पटेली आहे ना, तो पटेलनेस शेवटी हाताला लागतोच त्याचा. आणि त्यामुळं मग तो पटेलनेस नसेल समजा, आपण म्हटलं त्यात वाक्य येतं समजा की कालच ॲसिड टाकून ठेवले, पण आपण म्हटलं कोणी टाकलेलं आहे ॲसिड, कोण टाकून, स्वच्छता करून ठेवलं संडासची वर जे येणार म्हणून. मग झिझेकनं समजा त्याच्यावर लिहिलं शिट आणि त्याच्यावर झिझेकचं सगळं कॉमेंट आहे. क्रिमिनल जस्टिस 2 आत्ता जर तुम्ही बघितलेलं असेल तर त्याच्यामध्ये तो वाद आहे वेबसिरीजच्या ह्याच्यामध्ये की तू साफ करायला जाते का, मग शेवटी नाईलाजानं ती साफ करायला जाते. मग याच्यामध्ये साफ करणारे लोक कुठले आहेत त्याच्याविषयी विस्तारानं लिहिता येईल की त्याच्याविषयी काही चर्चा पण त्या कादंबरीमध्ये केलेली सार्थपणे की याचं नेमकं काय करायचं. आणि त्या स्कॅव्हेंजिंगचं सगळं जे आहे ते कोर्टचा उल्लेख पण त्याच्यामध्ये आलेला जे आहे. आणि त्या अर्थानं आपल्याला सार्वजनिक नावाची जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये कंपेल्ड तुम्हाला जो सगळा सबाल्टन मांडला गेलेला, किंवा मग अशी श्रीधर सर जे म्हणत होते, पवार सर जे म्हणत होते की तो लुम्पेन जो म्हणलेला, त्याला लुम्पेन म्हणून तुम्ही वळती केलेला आहे. आणि तो आमच्या कन्सर्नचा पण भाग नाही, तो बॉम्बे प्लॅनच्या ह्याच्यामध्ये पण नव्हता आणि तो आता MMRDच्या मध्ये पण तो आहे का, त्याचं बांद्र्याची लिंक उभी करताना. आणि तो नसेल तर त्याची कारणं काय, जर तो जो टॅलिस्मन तुमचा असेल, शेवटचा माणूस जो असेल, तर तो कुठं आहे. आणि वरळीच्या दंगलीचे पण संदर्भ आहेत ना, वरळ नुसती वरळी अशी नाही ना, ती धन्नूच्याही पण त्याच्याही आधी आपल्याला पाहत आहेत.
आणि त्यामुळे ते फ्रॅगमेंटेड जे आहे सुट्या सुट्या स्वरूपात येतं, त्याचे काही निकष काढून असं आपण म्हणलं की वाचण्याचा प्रयत्न करायचा, तर त्याचं गावाशी एक नातं, एक 8-10 मुद्दे जे काढलेले होते पहा, की त्यातली पात्र म्हणजे उदाहरणार्थ ते ती सांगते ऊर्जा, की किंवा ऊर्जाच्याबद्दल बऱ्याच हे पण होत राहतं. पुष्पभावेने त्याच्यावेळी लिहिले असं करावं का, की आचार्य आणि काकाची जी यांची पात्र जी येतात ती म्हणजे त्या पात्राला बोलायलाच तुम्ही देत नाही. तुम्ही त्यांच्या आयदर नॅरेट करता किंवा दुसऱ्याच्या वतीनं तुम्ही त्यांची मतं कलुषित करता किंवा पूर्वग्रह करता. ऊर्जेला बोलायला पाहिजे होतं जास्त, ही ती सहज त्याच्यातली गरज आहे. ऊर्जा त्याच्यामध्ये ऊर्जा सांगते की ऊर्जाबद्दल सांगते की ती सातारच्या ह्याच्यामधनं आलेली आहे आणि साताऱ्यातल्या सर्व बायका जी आहे आयदर हे काय खरं नव्हे, रयतमधनं काय त्या रयतच्यावर दादासाहेब करंदीकर तिथंच होते, नचिकेळकर सातारलाच होते, नाथघाणेकर सातारमध्ये, कमलाबाई देशपांडे सातारमध्येच होते, खंडू आळतेकर जे ते साताराचे होते. आणि त्यामुळे साताऱ्याच्या याच्यातनं सरसकट शिक्षण मिळालं असं जे आहे हे ऊर्जेचं जे अंडरस्टँडिंग आहे ते काय बरोबर नाही. ऊर्जेला जे त्याच्यामध्ये वाटायला लागतं की रयतमध्ये जे आले, पण ते रयत 24ला आले आणि 46ला बाबासाहेबांना मग का 1881 डेक्कन एज्युकेशन, 1924 रयत आणि 1946 2 म्हणजे सिद्धार्थ आणि इकडं नागसेन, हा एवढा स्पॅन आहे ना आपल्याला. आणि त्या अर्थानं चाळीच्या मध्ये येत असणाऱ्या गोष्टी, त्याची पात्र रचना जी आहे ती ह्या कादंबरीनं बरोबर पकडली. पण चाळ नावाची गोष्ट जर आपण वाचायची म्हटली म्हणजे 100 व्हॉइसेस मीना मेनन आडारकरांनी समजा लिहिलेलं किंवा चंदारकरांचं लेखन आहे, किंवा अगदी आपण असं म्हणलं ना सुरुवातीपासूनचं जसं बिंबराजाची बखर, अगदी आपण मागं गेलो भीम, मग कॅथरीन बेगन्झा, म्हणजे ते हिस्ट्रीमध्ये खूप जाता येईल आपल्याला की काय प्रकारचे आंदोलन आलं होतं. मुंबई ही मुळामध्ये सगळ्यांचीच आहे का, आणि मुंबईमध्ये मग कोळ्यांच्याबरोबर पोर्तुगीज आलेले होते का, मुंबईची घटना जी आहे ती कशी घडलेली होती, जी आहे सायन आणि हे जे आहे ते महाराष्ट्रात किल्ले सगळे व्हायला लागले, ते मुंबईतले किती किल्ले त्यामध्ये मोडले, किल्ले मोडल्यानंतर मग आपण किल्ले करायला लागलो का, मध्यमवर्ग जो किल्ले करतो त्याचं लॉजिक आपल्याला मुंबईमधले कितले शिवडीच्या बरोबर शिवडी राहिला, बाकी कुठले किल्ले मोडले, कारण ते टांगसाळ होती. पण मुंबईच्या अभ्यासाबद्दल पण आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे हिस्टॉरिकली जे आज मोडत चाललेलं सगळं जे आहे त्याच्या अनुषंगानं काही गोष्टी पाहता येतात. जसं याच्यामध्ये म्हटलेलं आहे की शीट किंवा शौचास जाणे ज्याला म्हणता येईल ते, त्याच्याविषयीची सगळी चर्चा जी आहे ती पॉलिटिकल आहे, त्याचा आर्ग्युमेंट जे आहे ते, आणि त्याला आजच्या कॉन्टेक्स्टमध्ये परत जास्त महत्त्व आहे की त्या प्रकारचं मग लिबरेशन जे आहे ते की काय प्रकार, झाड्याला जाणे गावाकडचा शब्द जर आपण म्हटलं ना, 2 नंबरला जाणे, म्हणजे पर्याय तुम्ही जे बोलण्यात शब्द करता आणि ते थेट. मग काही जण गावाला म्हणतील की तुम्ही पोटभर हागलो, पोटभर जेवल्यासारखं जे आहे, म्हणजे आता व्यवस्थित जे आहे पॉलिटिकल कॉन्शियसनेस ह्यात क्लिअरली आपल्याला रिफ्लेक्ट झालेला दिसतो. पण हा ज्या अशा पडत्या चळवळींच्या पडत्या काळामध्ये, ज्याला मगाशी सर म्हणले की अर्बन सोशॉलॉजी आहे, पडत्या कालखंडामध्ये असल्यामुळे ती समग्रता जी हेमाला कदाचित होती ती पुढच्या ह्याच्यामध्ये नाही आहे का, आणि ती नसल्याच्या कारणाने आपल्याला मग ती जी पात्र आहेत ती पात्र परत त्या पॅट्रियार्कीचीच बळी आहेत का, त्या पॅट्रियार्कीच्या मधनं तुम्हाला ती पाहता आहे, मग ते वाहत राहतात पॅट्रियार्की जी आहे ती, आणि त्या पॅट्रियार्कीच्या मधनं आपल्याला ते पाहता येतं का, हे लेखकाला बरोबर सापडले. म्हणजे लेखकाने ते जाणीवपूर्वक केलेलं असं, पण ते दिसतंय, ते मांडण्याचा प्रयत्न जो आहे तो, किंवा मराठी साहित्यावरची चर्चा जी आहे ते की अनिल अवचट असे आहेत, यांचा रायटिंग असं आहे, ते वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला वेगच्याही शिवाय आधी किंवा नंतरसुद्धा आपण वेगच्या बरोबर झालेलं आहे. त्यामुळं लिटरेचरचा डिस्कोर्स जो आहे तो काय प्रकारे आपल्याला त्या सगळ्या त्याच्यामध्ये ओपन होतो, किंवा त्याच्यामध्ये ती जाणीव जी आहे मराठी साहित्याची. मग त्याचं स्त्रीवादी आर्ग्युमेंट बघितलं तर कोण आहे त्यामध्ये, गौरी देशपांडे, म्हणजे नावं जर आपण म्हणलेलं तर बाकीच्या ह्याच्यामध्ये कोणी लिहिलेलं जे आहे मग त्या ऊर्जेच्या कविता ज्या गुळाच्या ढेपेसारख्या गेल्या तर हिरवळीतनं लपतछप असं काहीतरी लिहित असतं अलीगडमध्ये. त्यामुळं अलीगड काय वाईट नाही आहे, पण तुम्हाला त्याचं डायलेक्टिकल काय आहे ते बघायला पाहिजे, त्याची द्वंद्वात्मकता जी आहे ती पाहायला पाहिजे. जर ह्या लेखनातनं काही वेळेला म्हणजे सुशी वाचल्यावरच तर तुम्ही शरद पाटील वाचणार ना, सुशी तर तुम्हाला महत्त्वाचं आहे ना, दुनियादारी जी आहे ते बाबा कदम आहे, तर तुम्ही तुमची प्रॅक्टिस त्याच्यावरच करता ना वाचनाची, एका राईकमध्ये वाचून काढता. त्यामुळे वाचनाच्या प्रक्रियेच्यामध्ये आपण ऊर्जेला मध्येच खीळ घातली का, लेखनाच्या प्रक्रियेमध्ये आपण ऊर्जेला मध्येच असं थांबवलं का, याचा भान समुद्राला येतं नंतर की आपण तिथं थांबलो का बाबा. पण तो जो विकास आहे आता याचं मॉडर्निटीच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर स्त्रीवादानं वाचन करायचं म्हटलं तर कोण प्रकारच्या मॉडर्निटी जी आहे ना, की पार्ल्याचं कुटुंब आहे
आणि त्या बारल्याच्या कुटुंब ते सुद्धा असं जाता दिसतं जे आहे. त्याच्यामध्ये आत जायला समुद्र कचरतोय का? म्हणजे एकदा त्या पात्राची रचना ते एक वर्गभूमी हॉस्टेलमध्ये राहत असतं पात्र, आणि त्यामुळं त्याच्या आत गेल्यानंतर नव्या गोष्टींचे काही संकर त्याच्यामध्ये होत राहतील का? इंटरॅक्शन्स जे आहेत त्या इंटरॅक्शन लिमिटेबल आहेत, म्हणजे त्या करायला पाहिजेत. की ऊर्जेच्या कोणाकोणाशी झालेले जे व्यवहार इंटरॅक्शन जे आहेत आईशी झालेले आणि त्या फोनवरून ऊर्जेचं आणि याचं संभाषण जे आहे. आता ऊर्जा जी आहे तेचे नाव आहे किंवा गझल हे जे आहे, गझलला त्यात लिहिल्याप्रमाणे फैज माहीत पाहिजे, आणि त्या अर्थानं ही महत्त्वाची कादंबरी आहे की नुसतं फैज आहे म्हणून तर एक मोठा आवाका बऱ्याच दीर्घकाळाने मराठीमध्ये अविनाशनं काढलेला आहे की या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला एक मोठी ब्रिदिंग स्पेस घेऊन तुम्ही जर नॉव्हेल, कारण आज जगभर जी चर्चा आहे ती नॉव्हेल जिवंत आहे का, कादंबरी खरोखर लिहिण्याची गरज आहे का, कादंबरी हा मृत झालेला फॉर्म आउटडेटेड आहे का, आणि कादंबरी आता कसं काही गरजच नाही ना. कादंबरी कोण वाचतो, कादंबरी लिहिण्याचं प्रयोजन काय, आणि कादंबरीचा एकूण असणारा इथला वावर जो आहे तो पण कसा राहिलेला आहे कादंबरीच्या सगळ्या ह्याच्यामध्ये, आणि त्याची सवंगता कादंबरीच्यामध्ये जे म्हटलेलं आहे. आता पोस्ट समजा माहेर केला म्हटलं तर आमचं पोस्ट टाकलं काय, एक होती पोस्ट संपली, आमची गोष्ट संपली. त्या पलीकडे काय त्याचं नाही, पोस्ट तेवढंच आहे. त्या पलीकडे पोस्ट काय आणि पोस्टवणे काय, म्हणजे त्या जनरेशन जे मैत्री म्हटलं की त्या जनरेशनचं आयुष्य कमी होत जाणं सगळ्या ह्याच्यामध्ये, ते कमी 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 होत जाणं ज्या, मग हे मरशून्य होईल काय, आता मरत जाईल का काय ना, ते राहणारच नाही. जर मोरोपंतांची कविता इतकी लिहिली काय अर्थच नाही आहे. तसं तसं ते शून्य होत जाईल का ना कधी. आता मैथिलीला असं एक आधीच्या जनरेशनचं आहे, मग ते 2 दिवसांनी 3 दिवसांनी जे आहे त्याच्यामुळे व्हर्च्युअलमधनं तुम्ही आजच्या जगाकडे जेव्हा येतो आपण व्हर्च्युअलमध्ये सगळं बघतो आणि मग आजचं जग जे आहे ते, मग अशा कालखंडाच्या ह्याच्यामध्ये ही कादंबरी माझ्यामध्ये अत्यंत महत्तम प्रयत्न आहे. आणि स्त्रीवादाची त्यातल्या मर्यादा, त्याची वैशिष्ट्ये, त्याच्याविषयी विस्तारानं आपल्याला बोलता येऊ शकते. जसं म्हणजे खरं तर ह्याचा दुसरा भाग केव्हा लिहायला पाहिजे. सोलापूरचा एक मोठा परिसर, त्याच्यामध्ये जात असताना सहजवाडीची मिसळ, हिजडा, त्याच्यामध्ये मीना, चॉकलेट म्हणजे किंवा चिक्की आणि चाच्या, अनेक गोष्टी त्या कवेत घेण्याचा प्रयत्न जे आहे ते कदाचित तो अवकाश कमी पडलेला आहे. म्हणजे नंतरच्या सगळ्या की 62 प्रकरणांमध्ये ते लिहिलेलं जे आहे ते बायनरीचं त्याच्यामधलं जे आहे ना, हे स्त्रीवादाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे की तुम्हाला काय कोळंबी आहे का पॉपलेट आहे, मग तुम्ही काय खात राहता. म्हणजे खाण्याच्या सगळ्या उतरंडी जी आहेत आणि त्याच्यामध्ये त्या सगळ्या हाऊजनॉट्स जे आहेत ते हाऊजनॉट, पण हाऊजनॉटमध्ये एक हाव असतो ना, त्याच्याबद्दल आपल्याला कसं बोलायला पाहिजे ना. मग त्या नाहिरेमध्ये एक आहेरे आहे का, आणि त्या आहेरेच्या बद्दलची चर्चा जी आहे ती कोणकोणत्या प्रकारची जी आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ त्याच्यामध्ये काय जे हे म्हणतात ना की शरद पाटील की तुमची नेणीव जी आहे ती साहित्यामध्ये दिसते, म्हणजे तुम्हाला बाकी ठिकाणी फसवता येऊ शकतं. कवितेमध्ये वगैरे तुम्ही सापडण्याची शक्यता असते, त्यामुळे शक्यतो कविता लिहू नका, सापडून जाता ना तुम्ही. बाकी ठिकाणी कसं तुम्हाला इंटेलेक्च्युअल म्हणून बोलता येऊ शकतं. ऊर्जेने हात ताट उचलले, मी हात धुतला, मी झोपी गेलो. लेबर ऑफ डिव्हिजन जे आणि इक्वॅलिटी मेंटेन झालेलं आहे. प्रतिभा टेपाळे महाजनाने लिहिलेलं आहे की म्हणजे तू चहा करणार, मी पिणार, तू कपड्याचे धुणार, आणि मग आपण दोघं समान होणार. समानतेचं जे आहे ते हे समुद्र डोक्यात सगळं असेल असं नव्हे, पण ते स्त्रीवादाचं रीडिंग करत असताना हात आपलं जे त्यातनं इमिजिएटली जी पुरुष म्हणून असणारी तटस्थता जी समुद्र घेऊ शकतो ती व्यक्ती म्हणून शक्यच नाही. आत्ताच्या कुठल्याही भारतीय व्यवस्थेमध्ये राहणाऱ्या मुलीला ज्या प्रकारच्या निरनिळ्या बंधांमध्ये अडकलेली असते. त्यात लग्नसंस्था असा शब्द आलेला जे आहे, लग्नसंस्थेमध्ये आत येऊन बाहेर येणारे पण अनेक लोक आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतात की, आणि कमोडची सवय, तोच तर प्रेस्टिजचा मुद्दा होतो ना की कमोडची सवय आहे ऊर्जा म्हणते, आणि ते काही आपण करू शकलेलो नाही जे आहे. मग गझलच बाबा प्रिय होती, तर मग गझलच्या बरोबर तुम्ही काय हे केलेलं नाही, तर ते पण क्लिअर कारण आहे पॅट्रियार्कीला. गझल पाहिजे पण नेक्स्ट डोअर, इथं नको. ही शिवाजी पाहिजेच म्हणलं तर तिकडं, तसं गझल आपल्या ह्याच्यावर परवडत नाही बाबा. गझल जी आहे ती, आणि त्या अर्थानं मग ती ऊर्जा जी आहे ती ऊर्जा येत राहते का. हा जो ट्रायो आहे की समुद्र ऊर्जा आणि त्याच्यामध्ये हेमाचं आधीचं जनरेशन म्हणून आपण म्हटलं ते आता कसं आपण रीड करतो जे आहे त्याच्या अनुषंगानं त्याची सगळी चर्चा आपल्याला पाहता येऊ शकते का जे आहे. चाळीचे शिष्टाचार, अगदी मग कुठल्याही व्यवस्थेचे एक शिष्टाचार येतच राहणार ते, पण त्या शिष्टाचारांच्या ह्याच्यामध्ये जी उतरंडी निर्माण होते ती काही जणांसाठी जीवघेणी होते का, आणि त्या जीवघेण्या उतरंडीकडे जर आपण लक्ष दिलेलं नाही आहे तर मग ते सफोकेशन होईल का. आणि त्या सफोकेशनच्या बद्दल चाळीतलं सफोकेशन
याच्याबद्दल बोलायलाच पाहिजे. आणि ते दिसतं काही ठिकाणी याच्यामध्ये की सफावट झालेल्या गोष्टी आहेत. पण जसं म्हटलं की चाळीचे सांगाडे उडत चालण्याच्या काळामध्ये चाळीचे सगळे सांगाडे उडत चालले, त्याच्या काळामध्ये हे सगळं घडतंय का जे आहे ते. कवितेच्या विषयीची चर्चा, वेगांच्याबद्दल तर लिहिलेलं आहे. समिंदर, सम्या नावांवरून आपण जर म्हणले त्याच्या प्रकारची जी अनौपचारिकता आणि त्या पात्राबद्दलचे व्हेरिएशन्स येतात, तसे इतर पात्रांच्याबद्दल किंवा ऊर्जेबद्दल येत नाही. आणि त्यामुळं मग ऊर्जेच्या पात्राच्या बद्दल एक प्रकारची आस्था आपल्या याच्यामध्ये राहते. देशस्थांच्या काही अडचणी असतील तरी त्याच्यात वाक्य आलेलं आहे की देशस्थांना कोण विचारतं ना, ते इतके गबाळे लोक आणि हे त्याची उतरण नाही ना परत. म्हणजे देवरुखे कुठं आले, कराडे कुठं आले, म्हणजे त्याचं मोठाच स्पट आहे. उपजाती ह्या जाती असतात का, जाती नसतातच. मीरावती कर्वेंपासून आपल्याला ते सगळ्याची मांडणी करता येऊ शकते. जात आणि लिंगभाव यांचा अनुबंध काय प्रकारे आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला पाहिजे. जे या अर्थानं 20 पोरं होती आणि सम्याची इम्पॉर्टंट एकही पोरगी त्याच्यामध्ये नव्हती. म्हणजे निवत दाखवायला पण नाही आहे, घे बाबा असं पण नाही आहे त्याच्यामध्ये. मग आता याची कारणं काय आहे ती शोधायला पाहिजे. हे आपण 2021मध्ये आहोत. म्हणजे ज्या प्रकारचं एक्सपोजर सडनली विमेन आर एव्हरीवेअर, मुंबईच्या बद्दलच आपण म्हणलेलं जे आहे तर, मग ते ग्लास सिलिंग आहे का की जे इकडे येऊन दिलेलं नाही आहे आम्ही. आणि त्या जगाच्या ह्याच्यामध्ये जे आहे ते म्हणजे आर्चीचा इश्यू जो आहे तो काय की ती घरात इक्वॅलिटी डिमांड करते आणि बाहेर तिला हायरार्की पाहिजे. हे चल हो बाहेर बुलेट आली माझी, आणि घरात भावाशी भांडते. बरोबर आहे, पण बाहेरच्या जगामध्ये मग तुम्ही ती इक्वॅलिटीचा आग्रह धरायला पाहिजे की जो तुमचा धरला जात नाही. आणि त्यामुळं आत बाहेर एक कसं होईल. आता घरे बाहेर हे टागोरांनी कधी लिहिलेलं आहे ना. त्यामुळे आत बाहेर एक करण्याच्या दृष्टीनं आपण त्याकडं कसं बघणार हा त्यातला मुद्दा आहे. भाषेच्या सवंग आणि धारणा जी आहेत त्या सगळ्या पोरांच्या मध्ये आलेल्याचं म्हणलेलं आहे पा की कशा येत राहतात. त्यातली सगळी नावं जी सगळी आलेली आहेत ती. पुरुषाचा समाज हा दारूसारखा असतो आणि जास्त झाला की तो त्रासदायक होतो. पण त्रासदायक तो स्त्रीला होतो, पुरुषाला त्रासदायक होत नाही. मग ते सकाळी लिंबू घेऊन उतरल किंवा लिंबू ओळून उतरल. त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार आहेत. चाळीचं व्यक्ती चाळ नावाची गोष्ट मला व्यक्ती स्वातंत्र्य देते का, आणि ती देत नसेल तर भारतात आपण असं म्हटलं की नाही चाळ काय कोणच व्यक्ती स्वातंत्र्य देत नाही. तर हा मुद्दा बाजूला सोडला तरी ज्या कथित अर्थानं व्यक्ती स्वातंत्र्याची समुद्राला स्पेस आहे तशी बाकीच्या पात्रांना विशेषतः ऊर्जेला ती त्याच्यामध्ये होते का. म्हणजे अबॉर्शनचा निर्णय उदाहरणार्थ. आणि तेच परत आता ट्रम्पच्या काळामध्ये किंवा त्याच्या आधी चर्चनं आणलेलं. त्यामुळे हा एकदम हायली असं ज्याला आपण म्हणतो असा विश्व आहे ना, तो एकदम फ्लेम आहे ना ते, आणि ते कधी पेटणार असंच आहे. निर्णय जर त्याचा असेल तर मग समुद्र आणि समुद्राचा ज्या प्रकारचा संवाद त्यामध्ये ब्लो व्हायला पाहिजे होता. त्याचं डिस्कशन जे आहे ते की निर्णय घेतलेला आहे आणि त्याची काय काय प्रकारचे आहे. साध आहे, 100 10 बाय 100 फुटात नाही आहे. मग कुठं आहे म्हणजे ऊर्जेची एक स्वतःची गती आहे. ऊर्जेची आपण मोबिलिटी जी आहे पण ती सगळीकडे आहे. म्हणजे ती कुठं नाही, ती ब्राह्मणकन्येत पण आहे. आता ब्राह्मणकन्या आहे बऱ्याच जण इथं माहिती आहे म्हणून त्याच्यामध्ये पण आहे. अपोड मोबाईल जो आहे आणि त्यामुळे हे मॉडर्निटीचंच कॅरेक्टर आहे का. बिईंग मॉडर्न काय आहे, बिईंग ब्राह्मण आहे का. आणि त्यामुळं मॉडर्न आणि मॉडर्नचं कॅरेक्टर इथं कसं इथं कॉलोनियल याच्यामध्ये ते कसं विकसित झालेलं आहे आणि ते तुम्हाला नाकारायचं असेल तर त्याला तुम्हाला स्त्रीवादी पर्याय काही उभे करायला लागतील का भाषेसकट. आणि त्यामुळे जेव्हा रिडेव्हलपमेंट होईल, रिडेव्हलपमेंटचा मुद्दा जो आहे मग त्यावेळेला तो अवकाश आहे. नंतर उरल्या सोरल्या कोणालाही गुलाम मानू नये अशा युटोपिया यायलाच पाहिजे ना. 1 तीळ 7 जण खातात, इथं ट्रॅडिशन 11 जण एक बाहेरच काढतात ना. ढसाळांच्या कवितेमध्ये आले सर्वांनी तो करडून खायला पाहिजे ना. माणसाने तरच माणसाचे गाणे गावे, माणसाने जे आहे. त्यामुळे हे माणसाचं जर गाणं व्हायचं असेल आणि त्या प्रकारचा कॅनव्हास जो आहे तो त्याच्यामध्ये आपल्याला पाहता येतो. म्हणजे गांडो बगीचा आपण कुठल्याही प्रकारचं त्यातली जी जॉग्राफी आपण वाचण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये काय प्रकारच्या शक्यता ज्या होत्या त्या शक्यता आपल्याला त्या पितृसत्तेचे सगळे वाहक असल्यामुळे विशेषतः त्या प्रकारचा जोर अगदी साधा आपण म्हणलं ना की तो एक लिबरल अशा प्रकारचा स्त्रीवादाचा जोर जो होता मिळून सार्वजनिक आणि त्या प्रकारचा ते सुद्धा वातावरण आता नाही आहे का. आणि ते नसल्यानंतर संपूर्णपणे हे निर्माण झालेल्या गोष्टी आहेत का त्याच्यातल्या. दलित स्त्रीवादाची एक मोठी चर्चा निर्माण झालेली आहे, त्याच्याविषयीची वेगवेगळ्या त्याच्यापासून हे सगळे वेगवेगळ्या पातळ्यांवर चर्चा. त्यामुळे याची दलित स्त्रीवादी दृष्टिकोन आणखीच भिन्न प्रकारे चर्चा होईल का की यातल्या नावांच्या अनुषंगानं, आडनावांच्या अनुषंगानं, गावाच्या व्यवहाराच्या अनुषंगानं
आत्ताचा ह्यातला कन्क्लुजनचा मुद्दा जो म्हणलेला आहे की चाळीतले कुठे शहरासारखे वागतात ते गावाकडतेच. चाळीतले लोक जे आहे ते गाव, आणि त्यामुळं मग ते ढसाळणे जे पुरुष म्हणजे काय असतं आणि स्त्री म्हणजे काय असतं, मग ते छापील असतात का एकमेकांचे, तर ते गाव आणि चाळ. मग आम्ही इथून कंपेल झालो का, आणि कंपेल होत असताना कम्पॅशन बरोबर आहे. मग इतरांना समजा मगाशी मयुरी जसं म्हणाले की मी नाशिकचा आहे म्हणून तुमच्याबद्दल आस्था असायला, हे बरोबर आहे, पण हे सायमल्टेनियस आहे ना. तुमच्याबद्दलची आस्था याचा अर्थ विषमतेचं समर्थन नव्हे. म्हणजे त्याच्याबद्दलचं ॲटलिस्ट अधोरेखन करा ना तुमच्या काय म्हणतो आपण सैद्धांतिक आणि स्ट्रॅटेजिक याच्यामध्ये तो मागचा मुद्दा येईल. पण तो मुद्दा हे नमूद करायला पाहिजे की या प्रकारची मांडणी जी आहे ती चाळीची आपल्याला कधीतरी करायला लागेल, की चाळ जे आहे ते इगॅलिटरियन नाही, गाव इगॅलिटरियन नव्हतं. हे चाळीचा माझा समजा म्हटलं मेसान कुठलंही जे केनचं वाचलं तुम्ही, काही वाचलं पण रिपोर्टमधलं, त्याची आणखी काय काय वेगळ्या प्रकारची चर्चा आहे. पण मुद्दा जो आहे की याच्याकडे कसं वाचता येईल, चाळीचं स्त्रीवादी वाचन कसं आपण करू शकू. म्हणजे त्यातले काम जे आहे ते काही मध्यम वर्गाची छान जोकी आहे बाबा, की कमल अभ्यासकर, अभय चाकर, की हे चाळीला परवडणार नाही आहे का. म्हणजे चाळ जी आहे ती या प्रकारला आत्मसात करेल, कारण नसेल तर मग तसं रिडेव्हलपिंगमध्ये ती साख्य आहे. कॅपिटलिझम ते आणेल कारण त्याची गरज आहे. कॅपिटलिझमच्या ह्याच्यामध्ये ते मॅन्युप्युलेट करेल तो, ते जे लेबर आहे. पण मिसिंग असणाऱ्या ज्या मुली असतील, स्त्रिया असतील, त्याच्याबद्दलची तुमची एक स्वतःची धारणा जी आहे ती त्यात करायला पाहिजे का. आणि सॉलिट्यूडचा मुद्दा त्याच्यामध्ये आहे की जेम्स जॉयसपासून सगळा सॉलिट्यूडचा मुद्दा भयानकच आहे की तो सगळ्यांना सतावणार आहे. तो केवळ व्यक्ती म्हणून समुद्रालाच नाही आहे. आणि मग त्याच्यासाठी तुम्ही कुठं कुठं जात राहणार, शोधत राहणार जे आहे ते. आणि ती शोधण्याच्या दृष्टीनं मग इतरांना ऐकणं, इथं म्हणलं ना इतरांना ऐकणं. सूर्या कुलकर्णीला जे आहे सूर्य ऐकत राहतो आणि सूर्य आपल्याला सांगतो, आणि एक मग वेगळं पुणे त्याच्यामध्ये दिसलं. प्रत्येक अशा सब कॅटेगरीच्या मधनं आपल्याला स्त्रीवादाची वेगवेगळी पाहतात. म्हणजे संजयचा बाप काय म्हणाला, मग वहिनींना समुद्र काय म्हणाला होता चुकून भांग जास्त झाल्यावर जे आहे ते प्रिसाइजली देअर आर. म्हणजे हे चुकून म्हणजे काय असतं ना. आणि मग इतर वेळेला ते काय येत नाही, त्याची कारणं काय असतात. या अर्थानं त्याच्यात जे आलेलं आहे की नरूचा एनकाउंटर होतो, मग याच्यात नाही आहे ते जयंत पवारांच्या याच्यामध्ये जे आलेलं जे आहे. स्टेटकडं कसं बघायचं हा एक त्यातला मुद्दा आहे राज्यसंस्थेच्या अनुषंगानं. आणि मराठी अस्मितेचा अंडरस्टँडिंग, जसं निहाली नावाची समजा भाषा आहे, निहालीच्या बद्दल त्यामध्ये चर्चा आलेली आहे. तेच त्या आतल्या की ही एक भाषा आहे. हरिभाऊ पण आपल्याला सांगतात की स्त्रियांची म्हणून अशी उपसंस्कृती असते आणि ती शंकर मामांजी आणि मग आपला याचा ओच्यातला वेडा ओच्यातच राहिला. मग ते दुःखच आहेच की बाबूराव बागुल हा इथं जे आलेलं वाक्य की तो असं भन्नाटच लेखक आहे, वादच नाही आहे, पण तो माटुंगा लेबर कॅम्पमध्ये तो इथं नाही आहे ना. म्हणजे हे जे आहे हे बोलायला पाहिजे की, आणि बाबूराव बागुलांनी पण पेसूक लिहिली हे पण सांगायला पाहिजे ना की त्याच्या लिमिट आणि त्याच्यावर उतारा म्हणून त्यांनी मग समजा आपण म्हणलं की जानकी निर्माण केली आणि प्रायश्चित्त घेण्याचा प्रयत्न केला, तरी सगळ्या आपल्याला बाबूराव बागुलांची जॉग्राफी वेगळी आहे. ते म्हणतात ना की पुलाच्या आत गेल्यावर मी वेगळा असतो आणि बाहेर वेगळा असतो. आणि त्या अर्थानं आपल्याला त्याचं दलित स्त्रीवादी क्रिटिककडे आणायचं म्हटलं तर मग त्याच्यामध्ये काय काय गोष्टी पाहता येऊ शकतात जे आहे ते. मृत्यूचं संपत्तीकरण, बाबुलांचा उच्च नकार, गझलसारख्या पुरी घरात नको असतात, आणि संरक्षण खर्चातून निरनिळ्या प्रकारची भूमिका. हे सगळं तो म्हणतोच एका ठिकाणी की मला भूमिका घ्यायची नसते. हा समुद्राचा लोचा आहे का, दादांच्या तो समुद्राचा बल्ल्या झालेला आहे का, तो का जनरेशनलच आहे. म्हणजे समुद्र काय कोणी पण तुम्ही पण डेअरिंग करा ना तिथे आणि समुद्राच्या वेगळं वागून दाखवा, ते शक्य होईल का. यासारख्या अनेक गोष्टी आपल्याला दाखवतात. कॅरमचं जग जे आहे ते पहा, क्वीन भोवती आलेलं जे आहे त्या भाषेपासून सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या. आणि त्याच्यामध्ये पत्ते खेळणारे लोक नाही, कॅट खेळणारे लोक आहेत. पत्ते कुठं खेळतात, पुण्यामध्ये बहुतेक पत्ते खेळत असतील. पत्ते खेळणाऱ्या लोकांच्यापेक्षा कॅट खेळणाऱ्या लोकांचं जग वेगळं आहे. इस्पिकची राणी त्याच्यामध्ये आहे, तीन पाणी जे आहे. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लेखक म्हणून अविनयात गेलेला आहे पहा. त्याचं एक जे फ्रॅगमेंटेड असणं हा मुद्दा आहेच आहे की त्याचं आपल्याला काय करायचं. म्हणजे आपल्याला असं वाटतं की हा प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी झालेला आहे का लेखक म्हणून जे आहे ते, की त्याच्याला तुम्हाला आत घुसायचं आहे पण तितक्याच बाहेर ती पात्र जे म्हणलेलं आहे ते खेचतं का तुम्हाला. आणि ते पात्र माझ्याबद्दल बोल, लुईजी पेरांदोलन जे म्हणलं नाटककाराच्या शोधात 6 पात्रे, रायटर माझ्यावर गोष्ट लिहा, तसं ते पात्र तिकडं चालल्यावर ते म्हणतो पण माझं काहीतरी करून जाणं. मग ते कंपल्सरी लेखकाला ओढायला लागतं का त्या फॉर्मच्या ह्याच्यामध्ये.
आणि मग ते चाचा येतात आणि जातात जे आहे त्याच्यातनं कादंबरीच्या मध्ये कोणकोणत्या गोष्टी यायला लागतात जे आहे ते. ऊर्जेची मर्यादित आहे की तिचं त्याला काय म्हणजे म्हणलेलं की तिला फुटबॉलवरून प्रवास करणं हे बाबा धोका असं तिला वाटतं ना प्रामाणिकपणे. मग त्याच्यापासून तिचा विकास जो व्हायला पाहिजे होता, जी पॉसिबिलिटी चाळीमध्ये पण होती, ती पॉसिबिलिटी मला वाटतं आपण पटेलीच्यामध्ये त्या निमित्तानं गमावली. ती स्पेस होती त्याच्यामध्ये, ती स्पेस मिळवता आली नाही जी आहे ते. एशियाटिकच्या पायऱ्यांवर सगळं संपूर्ण जे म्हणलेलं आहे. तो कन्क्लूड काय म्हणता येईल पहा की तो छोट्या हसतो त्याला की वाऱ्याशिवाय पतंग उडवता आला पाहिजे तुम्हाला. मग समुद्र वाऱ्याशिवाय पतंग उडवायला शिकलाय का जमलेलं नाही आहे त्याला त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि पारला मेटाफर म्हणूनच केवळ येतं का, त्याला ज्या प्रकारचं डिक करायला पाहिजे होतं या निमित्तानं ते जे आहे ते, किंवा त्यातले अन्नपदार्थ अनेक प्रकारे आपल्याला ते सांगता येऊ शकेल. वेळेची एक मर्यादा आहे, त्याच्या अनुषंगाने काही मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण परत एक ज्याला काय आपल्याला म्हणता येईल दीर्घकाळापर्यंत, हे केवळ अविनाशला मी खूप ओळखीचं आहे, त्याचं मराठीचं एकूण सगळं विश्व आणि त्याचं लिहिणं संवेदनशील म्हणून म्हणत नाही, खरोखरच दीर्घकाळानंतर आणि दीर्घकाळापर्यंत महत्त्वाची ठरेल अशी ही पटेल ही कादंबरी आहे. त्याच्या निमित्तानं आपल्याला इतकं सांगता येईल. धन्यवाद.